मुरघास किंगला त्याच्याशिवाय हालत नाही. शेणखताने काय हल्लंय लयच भारी आले. एकच नंबर मुरघास किंग आहे. काय त्याचा फुटवा आणि काय आहे त्याचा पोतय सांगायजोगच नाही. पण शेणखत बघा, ही शेणखत आहे. हो काही पूर्ण, हो काही पूर्ण आहे ना. हो काही शेणखत आहे सारं. बघा हे फुटवा कस काय फुटवा आहे. ह्या मुरघास किंगचा बऱ्यापैकी रिझल्ट पण आहे आपल्याला. आणि कसं आपल्या गोठ्यावरती मुरघास किंग आणि ऊस ह्याच्या इतरित दुसरं खायला पण नाही. हेच खायला आहे आपल्याला. दुसरं काही सुद्धा मका बिका काहीच नाही आता सध्याला खायला. पण तरी पण बघा आपल्या गायांच्या तब्येती. मुरघास किंगचा कस काय रिझल्ट वाटतोय आपल्याला? एक नंबर. हा बघा आपल्या गायांच्या तब्येती बघा. गाया बघा. हा आणि एका दादांची कमेंट होती तुमच्या गोठ्यावरती गाया किती आहेत? 14. किती गाया आहेत? 14 गाया आहेत आपल्या गोठ्यात. एक कालवड 15 आणि एक बैल. बैल केव्हा जातात आपण हा वळू वळू धरलाय. हा बघा ह्यो चांगल्या ब्रँडचा आहे ना ते वळू. हा ना चांगल्या ब्रँडचा धरलाय आपण. नाही माहिती हा पण हे शेव गायचा वळू. ह्या गायचा ह्या गायचा त्या गायचा या. आता पाणी पाजून झाले तर पाणी पाजून हे काय यांचं राहिलेलं पाणी पेल्याच्या नंतर राहिलेलं खायला खाऊन घेते. तर मग आता धारला बसायचंय. इकडं बघा हेव वाटा झालाय आपला. हेव होता पहिला आणखीन हेव पण केलाय. तिथं दुधाची मिशन आहे. वाटा नाही देव हा जेवण केलाय. बरं आहे बाबा तुमची मजा या. म्हणूनच म्हणते ना तुमची मजा या. हा खुराकासाठी बनवलाय आपण. आता कोणतं खुराक? जाळी लावली कुत्री ताप देतात लोकांची. हा तेवढं आहे. जाळी लावली की शेत राहिला काय फरक. शेड मध्ये राहिलं गायन जवळ राहिलं टाकलं. आता थापे टाकले म्हणजे गायला जवळ जवळ टाकाय फरक करा. हा बरोबर आहे. मी आहे का नाही पण शेणावर टाकतात एक गमीला आणि तेवढं दावीत आता समजायला. कसं परत म्हणायला तुम्हीच लय काम करतात. आणि मग कॅमेरा धरायलाच कुणी नाही. त्यांना कॅमेरा धरायचं म्हणलं की जेव्हा येतं. इकडे चालू आहे पाणी भरायला. कुंट्या भरून ठेवायच्या. इकडे चाललंय गायांचं खाणं. बस बस कुंड्या भरून घेतल्या म्हणजे. आता काय करू? आता एक हात पाय धुवू मग दाराला बसू का? धारा काढून हात पाय. धारा काढून हातपाय धुवा. गरम पाणी करून ठेवलं या. चहा पाणी झालं मागाशीच. का मी नाही पेलो. यो खोट बोलायचं नाही. मी चहा पेत नाही. मी काय पेतो? कॉफी. ब्रँड कोरा चहा लिंबू टिंबू. मग शेतकऱ्याचा कसा अवतार होतो. इरबळ मोळ्या व्हायच्या ऊसाच्या. ते मुरघास किंग आणायचं. इरबळ चालूच असता. त्याच्यामुळे माणसाला काय आकार राहत नाही. त्याला असं नका आता काय करता. इकडे बघा कोंबड्यांचं कसं खाणं पिणं चाललंय. अजून आहे तर पाठीमागं काय. इकडं बघा असं टपांनी खुराक खातेत कोंबड्या. मोकळच आहे त्यांना. एक पडला तरी विचारा सुरू मागच आहे त्यांच्या बसून. आपला डोगा आहे का? डोग्याला बसायला एक आपण रग केलेली आहे. एक रगच आहे या पेशल. आता लय दिवसापासून या जुनी पाणी हो का इथं टाकली या. वाळायला जरा भिजली होती. आणि ते एक जुना शोटर एक त्याला केला या बसायला. कसं आता थंडीचे दिवस आहेत. त्याला पण गरमाई पाहिजे. त्याच्यामुळं डोग्याला बसण्यासाठी केलं या. इकडं आपला उखांडा या. आताच कितीतरी शेणखत विकलं होतं तवर बघा किती मोठा उखाडा पडला या. लई मरणाचं खत पडत आहे काय सांगायचोगच नाही.
आता उद्याच्याला आपल्या मुक्त गोठ्याचं काम चालू व्हायचंय. उद्या येतो म्हणले ना. हा ना. उद्या आता ती खांब बिंब रावायचे. उद्याच्याला चालू होईल. किती बाय कितीचा मुक्त गोठा आहे आपला सांगावं एकदा. तिथे बघायचं 8 बंडल आणल्यात म्हणजे 400 फुटाचा आहे. 50 फुटाचं बंडल 8 बंडल म्हणजे 400 फूट रनिंग झाली. हा 25-30 फूट उरतंय पण ती बी उरत नाही म्हणायचं गेटला लागेल. शिकडून 100 तिकडून 100 तिकडून 100 तिकडून 100 400 फुटाची रनिंग झाली तिथे. ही काही अशी संपूर्ण तशी 350 फुटाचीच आहे हा ही रनिंग. हा पण 50 फूट इकडं असं माग वाढवायचं इकडं. गायांना कुठल्या इकडे इकडं 50 फूट टाकायचे आहे. उभं. हा म्हणजे ही 350 हम्म. ही 50-400 फुटाची रनिंग आहे. जाऊ द्या पण आमच्या शेणाचं तकलीफ कमी होईल ना आता. गेट कसं काय होणार आहे? थांबा ही गेट या धावते. गेट बसायची इथं ही गेट आणि तिकडं ती गेट 2 जाग्यावर 2 गेट. ही काढल्या साईडचे ही काढल्या गाया सोडायला आणि ती काढल्या साईडने ती काढल्या गाया सोडायला. हाय का नाही हो? नाही आता नाही काळजी काय गायांची. शेणाचं त्रास लय या. सारखं शेणाला मागत राहावं लागतंय त्यांच्या उभं. हो बघा इकडं लागले हागायला. हाय का कोण हा ही पांढरं वासरू. बरं आणि त्याच्यामुळे वैतागून गेलो होतो आम्ही. दुसरं काहीच नाही. शेणाला कदारलो होतं पण आम्ही मी आपण हिडीवरती तुम्हाला सांगते हिडीवमध्ये ह्याच्यामध्ये मी भरपूर बघितलं पण आपल्यावानी गायांखाली स्वच्छता नाही वय. इकडं बघा आता माझ्यामुळे स्वच्छ. आता ना आजपासून नाही ना मी आता खरंच शेण. हा 2 दिवस हा 2 दिवसांनी तो हात लावून मी मग तुम्ही कसं म्हणतात माझ्यामुळं मी काय करते का नाही. 2 दिवस फक्त 2 दिवसांनी ना हा तू गायांचं काय करू नको. ह्यो फाकड्या सगळे करणार म्हणे. आणि इथून माग कोण करू लागला. 5 लाख रुपये महिना म्हणते इथून माग कोण करू आज लागला. नाही करायचा आपला. तिथून माग करू लागत होती मग तुला काय मॅनेज भाकरीवारी सांभाळली काम करायला नको. हा मग आता तुम्ही काय म्हणलात आता नाही, तुला नुसती फुकट सांभाळायची का? मग फुकट भाकरीवारी. नाही मग काय तर. काम करायचं कोणी मग इथून माग काम केलंय का नाही. हम्म. आता तुला माफ खाल्ल्या पिल्ल्याचं. हा आता तिथून पुढे हात लावू नको कामाला. केव्हापासून? हा अजून 5 दिवसांनी. आज किती तारीख आहे? नाही 5 दिवसात नाही ना व्हायचं उभा. 5 दिवसात 5-6 जण आहेत की. होय 5-6 दिवसात गोठा उभा करतात. 6व्या दिवशी तर सोडून देऊ. अजिबात शेणाला हात लावू. उद्याच्याला हिडी येईन ना. अजिबात शेणा बिनाला हात लावू. उद्याचा हिडी उद्या येईन ना. फाकडे एकटा शेण हा टाकणार. आता काय शेण टाकतात मुक्त मग किती गोट्यात शेण गाया. पडणार माहिती का? मुक्त गोट्यात गाया आता गेलो किती काय टाकतो माहिती का? हा. आता टाकतो तीच गमिली. पुन्हा किती टाकणार माहिती का? 2-3 गमी. 2च. हा 2-3 सकाळच्याला 1 पडणार आणि संध्याकाळी 1 पडणार. त्याचे राहत दारा काढू. मग काय तर. गाय घ्यायच्या कावा माहिती का? हा ह्या टायमाला हा हा कुठी टाकून ठेवायची, खोराक टाकून ठेवायची. ह्या टायमाला घ्यायच्या. ह्या टायमाला दाराला बसायचं लगेच. खाल्ल्या की लगेच सोडून द्यायचं. कशाला शेण पुढे. हा